अटल बिहारी वाजपेयी, आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग, त्यानंतर धाडसी नेतृत्वाचे माननीय श्री नरेंद्र मोदी, असे अनेक चांगले पंतप्रधान भारत देशात लाभले व भारत देश प्रगतीच्या आणि समृद्धीच्या मार्गावर चालू लागला. पण या समृद्धीच्या मार्गावर चालत असलेल्या भारत देशाला अनेक वाईट परिस्थितींना सामोरे जावं लागलं. 1991 साली भारतातील सर्व विदेशी मुद्रा संपुष्टात आल्या होता. आपला भारत देश पूर्ण कर्जबाजारी झाला होता. त्यावेळेस आपल्या भारताचे अर्थमंत्री माननीय श्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपला भारत देश सावरला व भारतातील सर्व सोने स्वित्झर्लंडच्या बँकेत घाण ठेवले व तिथून काही विदेशी मुद्रा या कर्ज स्वरूपात भारतात घेऊन आले. पण हाच कर्जबाजारी देश आज जगातील अशी झेप घेतोय की काहीच वर्षात आपला भारत देश हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे. पण आपल्याला या तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर समाधानी नाही राहायचं तर आपल्याला ही अर्थव्यवस्था आपल्या कार्यकावर दुसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. त्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील. कारण दुसऱ्या क्रमांकावर हा चीन आहे. चीनची अर्थव्यवस्था ही 18.7 ट्रिलियन आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही 3.5 ट्रिलियन आहे. आपण चीनने 6 पटीने मागे आहोत. तर आपल्याला यासाठी खूप कष्ट करावे लागतील. पण आपण चीनला मागे टाकू शकतो कारण चीन हा म्हातारा देश आहे आणि आपल्या भारत देशात 25 ते 45 या वयोगटातील युवकांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणून आपण चीनला मागे टाकू शकतो. गेल्या वर्षीच रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं होते. जगाचे 2 भाग झाले होते. त्यावेळेस आपल्या भारतातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते. पण अशा परिस्थिती असताना सुद्धा आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला आणि रशियाला कॉल लावला आणि ते म्हणाले तुमचं युद्ध थांबवा, आम्हाला आमचे विद्यार्थी बाहेर काढायचे. मित्रांनो, तब्बल 24 तास ते युद्ध बंद राहिलं व त्यात परिस्थिती अशी झाली की भारताचे विद्यार्थी तर बाहेर पडलेच हो, पण त्यासोबत काही पाकिस्तानचे विद्यार्थी सुद्धा भारताचा झेंडा हातात घेऊन भारत माता की जय अशी घोषणा करत बाहेर पडले. या गोष्टीने एक लक्षात येतं की आपण पूर्वीही विश्वगुरू होतो. आपण आपला भारत देश हा विश्वगुरू बनतोय. योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय. सर्वात मोठे संविधान हे आपल्या भारत देशाचंच आहे. आपल्या भारतीय ऋषीमुनींनी प्रत्येक महामंत्राच्या आधी ओम या शब्दाचा वापर केलेला आहे. आणि आता कुठे नासाला समजलंय की पृथ्वीच्या रोटेशन मधून जो ध्वनी निर्माण होतो ना तो ओम आहे. या गोष्टीने एक गोष्ट समजते की ती म्हणजे आपण पूर्वीही विश्वगुरू होतो, आजही विश्वगुरू आहोत आणि पुढेही आपणच विश्वगुरू राहणार. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपल्या शिष्यांना सुसंस्कृत बनवत असत. श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, एकलव्य, गौतम बुद्ध असे थोर व्यक्तिमत्व गुरुकुलमध्येच निखरले आहेत. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपली राष्ट्रसाधारण पब्लिक स्कूल ही सुद्धा एक गुरुकुलच आहे. आपल्याला निखरण्याचं, आपल्याला सावरण्याचं काम करतायत ते म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री जन्नावार सर, दिक्कतवार सर, रायवार सर, उत्तरवार सर, तुपतेवार सर. खरंच थकणं, थांबणं, विश्रांती, आराम हे सगळे शब्द त्यांच्या डिक्शनरीच नाहीत हो. म्हणतात ना की जसं राजा तशी प्रजा. जर आमचे दिक्कतवार सर, उत्तरवार सर, रायवार सर हेच जर थकत नसतील तर आमचे गुरुजन वर्ग कसे थकणार आहेत. खरंच आम्हाला सावरण्याचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. रविवारी प्रत्येक शाळेला सुट्टीच असते आणि काही टीचर आराम करतात, कोणी टूरलाही जातं. पण मला या गोष्टीचा फारच अभिमान वाटतो की आमचे गुरुजन वर्ग रविवार तर सुट्टी घेतच नाहीत, पण सणावाराला सुद्धा ते आमच्यासाठी काम करत असतात. खरंच या गुरुजन वर्गासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. आपल्या भारतात असे विद्यार्थी आहेत. एक किस्सा सांगते. एक शिक्षक होते आणि एक विद्यार्थी पायऱ्यांवर बसला होता. शिक्षकांनी विचारलं, अरे असा का बसलायस? तर तो म्हणाला, मी आराम करतोय. शिक्षक म्हणाले, आराम काय करतोय, जा अभ्यास कर. विद्यार्थी म्हणाला, अभ्यास केल्याने काय होईल? शिक्षक म्हणाले, अरे परीक्षा सोपी जाईल. तो म्हणाला, गेली परीक्षा सोपी, मग काय होईल? शिक्षक म्हणाले, अरे चांगले मार्क पडतील. तो म्हणाला, मार्क पडले चांगले, मग काय होईल? शिक्षक म्हणाले, चांगला पगार हाती येईल. आला चांगला पगार, मग काय होईल? मग शिक्षक म्हणाले, अरे तुला जे पाहिजे ते घेऊ शकतोस तू, चांगले पैसे हाती येतील. तर तो म्हणला, घेतलं मी मला जे पाहिजे ते, मग काय होईल? तर शिक्षक म्हणाले, अरे तू आरामात राहशील. मग विद्यार्थी म्हणाला, आता माझं काय चाललंय, आताही मी आरामातच आहे, एवढं कष्ट कशाला करू? हे बघा, यशाला शॉर्टकट नसतो आणि एकदा यशाची वाट सुरू झाली तर त्याला युटर्नही नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट करा, सर्वोत्तम करा, काहीतरी प्रचंड करा. तुम्ही काय करता याला काहीच महत्व नाही, पण तुम्ही कसं करता याला फार महत्व आहे. दुसऱ्या देशात आपल्या भारताचं जे काय करताच आहेत, पण आपणही माघारायचं नाही तर पूर्ण हिमायतनगर हादरून जाईल. अशी जोरदार घोषणा आपण भारत मातेसाठी करायची आहे. बोला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. एवढं